ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। सत्यम ज्ञानम आणि अनंतम हे परब्रह्माचे 3 गुण आपण पाहिले। तस्माद् वा एतस्माद् आत्मनः आकाशः सम्भूताः। आकाशाद् वायुः वायोराग्निः अग्नि आपः अद्भ्यः पृथिव्या औषधयः औषधिन्योन्नम् अन्नात् पुरुषः। म्हणजे ही साखळी सांगितली आहे, चक्र। एकाच ब्रह्मापासून, एकाच आत्मतत्वापासून आकाश हे महाभूत उत्पन्न होतं, कारण आत्मतत्व सूक्ष्म आहे, आकाशही तसंच सूक्ष्म आहे। आत्मतत्व एकदम पृथ्वीमध्ये नाही निर्माण होऊ शकत। दोन गोष्टी एकरूप होण्यासाठी त्या सर्वसामान्यपणे एकाच जातीच्या असायला लागतात। आता आपलं सुद्धा असं आहे, जर हे पाहिलं आपण पूजेतले विधी षोडशोपचार, त्याच्यामध्ये
ज्यावेळी देवांना आवाहन करायचं असतं, तर आवाहन करण्यापूर्वी ध्यानम हा विधी आहे. म्हणजे काय, तर त्या देवाचं ध्यान करावं लागतं. देवाचं ध्यान करणं ह्याचा अर्थ माझ्या मनामध्ये त्या देवाविषयीचे विचार मी मनन करायचे. म्हणजेच इतर सगळे विचार नाहीसे होऊन त्या ईश्वराविषयीचे विचार माझ्या मनात मनन झाले पाहिजे. म्हणजे तो विषय माझ्या मनाच्या गाभ्यात आला पाहिजे. आता हे काय आहे तुम्ही म्हणाल, नुसतंच आम्ही आपलं बोलवलं, अहो आम्ही आमच्या घरी फंक्शन आहे आणि तुम्ही या, असं लोकांना बोलवणं गोष्ट वेगळी आहे. पण देवांना बोलवणं ही गोष्ट सोपी नाही आहे. ईश्वराला बोलवणं ही गोष्ट सोपी नाही ना. त्याचं कारण आहे, ईश्वर ही गोष्ट तुम्ही आम्ही इमॅजिन करतो तशी ती व्यक्ती नाही आहे. तर एक सूक्ष्म गोष्ट आहे ती. सूक्ष्म शक्ती म्हणा. आणि मग त्या ईश्वराला जर आवाहन करायचं असेल तर ध्यान करून त्या ईश्वरासारखं आधी आपण सूक्ष्म झालं पाहिजे, तर तो आपल्यामध्ये प्रवेश करतो. आणि हाच नियम इथे पाळला गेला आहे की आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वापासून त्याला स्वतःपासूनच हे सगळं विश्व बनवायचं होतं. मग त्यांनी काय प्रिफर केलं, तर आकाश. कारण आकाश हे पंचमहाभूतांमध्ये अतिसूक्ष्म आहे आणि म्हणून आत्मतत्वापासून प्रथम आकाश बनलं. म्हणून आकाशाचे बरेचसे गुण आत्मतत्वाचे आहेत, तरी आकाशाला काही आत्मतत्वाचा अधिकार नाही आहे. पंचमहाभूतांमध्ये ते सूक्ष्म आहे, पण ते परब्रह्म होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा आकाशाचं अनंत तत्व हे जे आहे, कुठे आपण आकाशाला हात लावू शकतो का? आकाश म्हणायचं, आपली कल्पना इथे निळं निळं दिसतं तेवढंच आकाश आहे. काय छप्पर नाही आहे, ते छत नाही आहे. त्याच्यामुळे त्याला हात नाही लावता येत. अनंत आहे आकाश, त्याला अंत नाही आहे. हा जो अनंतत्व हा गुण आहे, हा गुण कोणाचा आहे? आत्मतत्वाचाच गुण आकाशामध्ये आलेला आहे. मग आकाशापासून काय निर्माण झालं? त्याच्यापेक्षा कमी सूक्ष्म असलेलं वायुतत्व. त्याच्यापेक्षा कमी सूक्ष्म आहे ते वायुतत्व निर्माण झालं. वायूपासून काय झालं बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता उलटं यायचं, आकाश, वायू, तेज म्हणजे अग्नी, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, आप, आणि पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. ही पृथ्वी निर्माण होण्याच्या आधी आपण असं ऐकतो की सगळीकडे पाणीच पाणी होतं. आणि मग नंतर पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाल्यानंतर
पृथ्वीपासून वनस्पती निर्माण झाल्यात, वनस्पतींपासून अन्न निर्माण झालंय आणि मग अन्नापासून मानवाची उत्पत्ती झाली आहे. तर गंमत अशी आहे ह्याच्यात की आपण कुठपर्यंत आलो? सूक्ष्माकडून स्थूलाकडे आलो ना, सूक्ष्माकडून स्थूलाकडे आलो. म्हणजे मानव हा सगळ्यात जास्त स्थूल, पण मानवाला जी बुद्धी आहे ती कोणालाही नाही, सगळ्यात जास्त सूक्ष्म. किती विचार करून ही रचना केली असेल, त्याचं कारण आहे मानवाच्या जर लक्षात आलं या सूक्ष्म बुद्धीचा वापर केला तर आयुष्यात स्थूलत्व राहत नाही. फक्त मानवालाच ही सूक्ष्म बुद्धी दिलेली आहे. मग त्या ब्रह्माची किंवा त्या आत्मस्वरूपाची अनुभूती कशी घ्यायची? काय आहे हे एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की सगळीकडे मग ही पाच महाभूत माझ्या आतमध्येही आहेत, सगळी आहेत माझ्या आतमध्ये. कारण मला स्थूल शरीर पण आहे, मला सूक्ष्म शरीर पण आहे, प्राणाच्या निमित्ताने वायू पण आहे, स्पेस आहे. एक गंमत आहे. काय आहे, सगळ्या गोष्टी जर मनाप्रमाणे झाल्या तर काय होतं माहिती आहे का? मन भरून जातं आपलं. मन कशाने भरतं? दोन गोष्टींनी. एक म्हणजे जे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे होत नव्हतं ते झालं म्हणून आनंद असतो. दुसरं म्हणजे मन कशाने भरतं? तर नकळत आपल्याला अहंकार येतो. मनाप्रमाणे सगळं घडत गेलं की नकळत आपण खुश होतो, पण नुसतेच खुश नाही होत, तर अहंकार येतो आपल्याला. जे कोणाला नाही मिळालं ते मला मिळालं असं वाटतं आपल्याला, किंवा मला आत्तापर्यंत मिळालं नव्हतं पण मिळवलं की नाही मी असं वाटतं. आणि त्या विचारांनी आपलं मन भरून जातं. मग आता या विचारांनी जर मन भरून गेलं तर सगळ्यात महत्त्वाची काय आहे?
अतिसूक्ष्म तत्व कोणतं आहे? पंचमहाभूतांपैकी अतिसूक्ष्म महाभूत कोणतं? आकाश, स्पेस. कधीतरी मोहाने, कधीतरी दुःखाने, कधीतरी अति आनंदाने, कधीतरी सगळं मनाप्रमाणे होतं आहे त्याने. असं जर सारखं आमचं मन अहंकाराने भरून गेलं तर आमच्यामध्ये स्पेस कशी निर्माण होणार? ज्यावेळी सत्याची कटुता आम्हाला पटते, जीवनात सुखदुःखाच्या मालिकाच भरलेल्या असतात हे आम्हाला पटतं, ज्यावेळी एखाद्या दुःखातून आम्ही काहीच करू शकत नाही हे आम्हाला कळतंय, वी आर नॉट द डुअर, आम्ही करते नाही आहोत, ईश्वराच्या मनात जसं असेल तसंच होणार आहे हे आम्हाला कळलं, हळूहळू तो अहंकार नष्ट होऊन ती स्पेस निर्माण होते. दुःख, अडचणी हे किती यांची गरज आहे आपल्याला स्पेस निर्माण होण्यासाठी. स्पेस निर्माण झाली नाही तर जीव गुदमरून जाईल. या दृष्टीने हा पंचमहाभूतांचा अभ्यास आवश्यक आहे. पुढे ते काय म्हणतात, म्हणजे आपल्याला जर यात एक मुद्दा महत्त्वाचा आहे की आपल्याला जर परब्रह्म प्राप्त करायचं असेल, जसं मी म्हटलं ना की आवाहन जर देवांना करायचं असेल तर आपण देवांसारखं सूक्ष्म झालं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आपण काय करतो, ध्यान करतो ना. त्याच्याप्रमाणे आपल्याला जर आत्मतत्व प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, आत्मतत्व कसं आहे, बुद्धी होऊनही अतिसूक्ष्म आहे. माणसाकडे असलेली बुद्धी सगळ्यात सूक्ष्म आहे, पण त्या बुद्धीच्याही पलीकडे अतिसूक्ष्म आहे ते आत्मतत्व. इतकं अतिसूक्ष्म असलेलं जे आत्मतत्व आहे ते जर आम्हाला प्राप्त करायचं असेल, म्हणजे ते आमच्यातलं आत्मतत्व जाणायचं असेल तर आम्हाला अतिसूक्ष्म झालं पाहिजे ना. त्याच्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे, किंवा ध्यानधारणेबरोबर दिवसासुद्धा हा व्यवहार करत असताना
त्या पद्धतीचे विचार विनिमय आपल्याला सूट होतील तसे आपण करत राहिले पाहिजेत. कुठलीही वस्तू मिळवायची असेल तर त्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि या पृथ्वी तलावरची कुठलीही वस्तू कशाच्या साह्याने मिळते? पैसे देऊन मिळते. मग पैसे देऊन मिळते म्हणजे मग काय करायचं? पैसे कमवायचे आणि जाऊन ती पैसे द्यायचे आणि वस्तू घ्यायची. याला म्हणतात व्यवहार. त्याप्रमाणे आत्मतत्व जर प्राप्त करायचं असेल तर आम्हाला आमचं मन देऊन टाकावं लागेल. देऊन म्हणजे कोणाला देणार हो? ते काय आत्मतत्व काय माणूस आहे का? ते का मागतं का आम्हाला तुमचं मन द्या म्हणून? पण ती जी अवस्था आहे मनविरहित अवस्था, ती सूक्ष्माकडे जाते. बुद्धिविरहित मनविरहित अवस्था सूक्ष्माकडे जाते. तेव्हा ते आत्मतत्व प्राप्त होऊ शकतं आपल्याला. हे जे सगळं चक्र सांगितलेलं आहे पंचमहाभूतांचं, हे सूक्ष्माकडून स्थूलाकडे सांगितलेलं. असे बारीक सारीक मुद्दे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. सवा एष पुरुषः अन्नरसमयः तस्य एतद् एव शिरः अयं दक्षिणः पक्षः अयम् उत्तरः पक्षः अयमात्मा इदं पृच्छं प्रतिष्ठा तदस्येण श्लोको भवति. वनस्पती आता पृथ्वीपर्यंत आल्यानंतर काय होतं, या पृथ्वीपासूनच सगळ्या प्रकारच्या वनस्पती बनलेल्या आहेत. त्या वनस्पतींनी जे अन्नाच्या रूपात तयार केलं, त्या अन्नापासून हा मानव प्राणी जन्माला आलेला आहे. अन्नापासून मनुष्य निर्माण झालाय. आता थोडीशी गंमत आहे इथे, थोड्यात गोडी. अर्थात अन्नापासून मनुष्य निर्माण झालाय. हे अन्न
केवळ ही आपली शरीर, मन आणि बुद्धी. कारण काय आहे माहिती का, जर उपास केला तर मन क्रियाशील राहत नाही आणि बुद्धी चालत नाही. आपल्याला वाटतं नुसतं शरीर वीक झालं आहे, तसं नाही आहे ते. त्याचबरोबर सगळ्या डाळी, प्रोटीन्स, भाज्या हे गेलं पाहिजे, म्हणजे बुद्धी आपली तल्लख होते. गंमत ही आहे की पृथ्वीपर्यंत आल्यानंतर पृथ्वीपासून हे बनलेले आहेत सगळ्या वनस्पती, आणि वनस्पतींपासून अन्न आणि औषधंसुद्धा ही बनवली आहेत. जर या अन्नाचा, कारण हे अन्न काय आहे, स्थूल अशा पृथ्वीपासून ज्या वनस्पती निर्माण झाल्या ते हे अन्न आहे. हे अन्न जर जास्त प्राशन केलं, जास्त खाल्लं, तर मनुष्य जास्त स्थूल होतो. मनुष्याने सूक्ष्म व्हायचं कारण काय आहे, तर त्याला आत्मतत्व प्राप्त करायचं आहे. मग जर जास्त अन्नाचं सेवन केलं तर पाहिजे ते साधत नाही. म्हणून योग्य अन्नाचं सेवन करावं असं ठासून भगवंतांनी सुद्धा गीतेत सांगितलेलं आहे. योग्य प्रकारे अन्नाचं सेवन करावं. फक्त स्थूल आणि सूक्ष्म असा अभ्यास आहे याच्यामध्ये. आणि म्हणून ही साखळी दिलेली आहे त्यांनी. हे सगळं जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं आहे. इथे या ब्रह्मानंद वल्लीचा पहिला अनुवाक समाप्त झालाय. आज आपण महत्त्वाचं एवढंच शिकलो की स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपण जायला हवं, आणि या विश्वाची निर्मिती झाली आहे सूक्ष्माकडून स्थूलाकडे, परब्रह्मापासून आकाश वगैरे अशी निर्मिती झाली आहे. म्हणजे मला जर देह म्हणून जगायचं असेल तर मी अजून स्थूलकडे माझी प्रवृत्ती केली पाहिजे.
आणि मला जर परब्रह्म म्हणून जगायचं असेल तर त्या अतिसूक्ष्म अवस्था आहे ती. म्हणून त्या दिशेने मला गेलं पाहिजे. अतिसूक्ष्म अवस्था, त्याच्याकडे मला गेलं पाहिजे. मला जे हवं आहे त्याच्याकडे माझी प्रवृत्ती हवी. मला आत्मतत्व हवं आहे आणि म्हणून मी काय केलं पाहिजे, दिवसानुदिवस जास्तीत जास्त सूक्ष्म झालं पाहिजे. मग सूक्ष्म कसं होणार, जर या विश्वाच्या व्यवहारात जर आपण जास्त अडकून राहिलो तर. सूक्ष्म कसं व्हायचं, तर सगळे व्यवहार करायचे पण त्याच्यात अडकायचं नाही. मन कशातही अडकू द्यायचं नाही, याला म्हणायचं सूक्ष्मता. इथे थांबूया आज आपण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.